नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता स्वानंदी समरकडे येते आणि स्वानंदी आता समरला डाएटबद्दल बोलू लागते. समर आता काही ऐकायला तयारच नसतो. इकडे आता रोहनचा पगार झालेला नसतो. रोहन फोनवर म्हणतो की सगळ्यांचे पगार झाले, माझाच पगार का नाही झाला. तर तेवढ्यात आदिरा तिथे येते. आदिरा म्हणते की रिलॅक्स बेबी, तू कशाला एवढं टेन्शन घेतोस, हे बघ मी ऑनलाईन सगळं काही मागवलं आहे आणि सगळं काही होईल. तर रोहन म्हणतो आदिरा तू पैसे भरू नकोस. आणि आदिरा म्हणते की हे बघ ही आपली म्हणजे फक्त तुझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही तर आपल्या दोघांची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असं काय करतोयस तू. रोहन म्हणतो की मी फक्त माझ्या हक्काचेच पैसे मागतोय ना. तर आदिरा म्हणते बेबी मला एक सांग ना, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का. आता इकडे स्वानंदी समरला मेडिकल चेकअपसाठी घेऊन आलेली असते. तर तेवढ्यात त्या मॅडम आता समरला म्हणतात की तुमचं टाईम टेबल सांगा ना दिवसाचं. तेव्हा आता समर म्हणतो मी खूप बिझी असतो आणि मला ना कंपनीत खूप काम असतं. तेव्हा पुन्हा मॅडम म्हणतात की हे बघा त्याबरोबर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. आणि तेवढ्यात स्वानंदी समरचे सगळे टेस्ट रिपोर्ट आता मॅडमला देते. मॅडम आता ते रिपोर्ट बघतात आणि समरला म्हणतात तुम्हाला काही औषधं सुरू आहेत का. समर म्हणतो की छोटी छोटी औषधं घेत असतो मी. मॅडम म्हणतात की हे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं का. तर समर म्हणतो नाही हो. समर म्हणतो छोटी छोटी तर औषधं आहेत ती. मॅडम म्हणतात की हे बघा औषधं किती जरी छोटी असली तरी त्याचे साईड इफेक्टसुद्धा होत असतात. मॅडम म्हणतात हे बघा तुमचा हार्ट रेटसुद्धा वाढलेला आहे आणि तुमची शुगरसुद्धा वाढलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पाळाव्यासुद्धा लागतील असे मॅडम म्हणते. तर समर म्हणतो हे बघा मी काय त्या गोळ्या मला आवडतात म्हणून खात नाही आहे. समर म्हणतो की आता त्यासाठी तुम्ही जर मला गोड खाणं बंद करा, गुलाबजाम खाणं बंद करणार, हे सवय जर मला मोडून टाकायला सांगत असताल तर ते मला अजिबात जमणार नाही बरं का. आता स्वानंदी म्हणते की मॅडम तुम्ही काळजी करू नका. पहिला प्रश्न यांच्या शेड्यूलचा, तर तब्येतीसाठी आपण यांचं शेड्यूलसुद्धा मी बदलू शकते. तर समर स्वानंदीकडे बघतो आणि त्यासाठी आपण सगळं सांभाळू, वेळसुद्धा सांभाळू. मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका असे स्वानंदी बोलते. आता इकडे मलिका ही अर्पिताला तिच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की आप्पी इकडे समर आणि स्वानंदीचं काय चाललं हे तर आपल्याला दिसतंय, पण तिकडे माझ्या बेबी डॉलचं काय चाललं असेल हे कळायला मार्ग नाही आहे ना. अर्पिता म्हणते की मॉम असं काहीच होणार नाही आहे. अर्पिता बोलते की आपली आदिरा ना आता खूप शहाणी झाली. मलिका म्हणते कसली शहाणी, काही नाही. मलिका म्हणते की मला ना असं झालं आहे की कधी एकदा माझी बेबी डॉल माझ्याकडे या घरी येईल आणि म्हणेल की मम्मा आय एम टायर्ड, आता मी ते घरी कधीच जाणार नाही म्हणून. अर्पिता म्हणते तो दिवस लवकर येईल. मलिका म्हणते तर तिला फोन लाव बरं अगोदर. आता इकडे अर्पिता आदिराला फोन करते आणि म्हणते कशी आहेस, काय करतेस. आदिरा म्हणते काही नाही, काम करते, बरोबर टाईम स्पेंड करते. अर्पिता म्हणते की हे काय तू कामं करतेस तिथे. आदिरा म्हणते की बेसिक कामं ग, कपड्याच्या घड्या घालणं वगैरे. आणि तुला माहिती आहे का रोहनच्या आईना दररोज काहीतरी माझ्याशी भांडायला नवीन कारणं शोधत असतात. ते बघ ऐकून आता अर्पिता खुश होते. आदिरा म्हणते की मी ना त्यांना कधी आनंदी बघितलंच नाही आहे, सतत चिडचिड करत असतात. आदिरा म्हणते हे बघ अर्पिता मी तुझ्याशी नंतर बोलते, आता माझा मूड नाही आहे. आणि इकडे अर्पिता फोन ठेवते आणि अर्पिता खूप खुश झालेली असते. मलिका म्हणते काय झालं ग. तर अर्पिता म्हणते गुड न्यूज आहे मम्मा, तिथे ना आदिरा खुश नाही आहे आणि तिच्या सासूबाईंनी परत काहीतरी कांड केलं आहे. तर मलिका खुश होती. आणि आता इकडे समरला घेऊन स्वानंदी घरी येते. आजीला तिथे घडलेली सगळी हकीकत स्वानंदी सांगते आणि लगेच आता काय काय पथ्य पाळायचं नाही हे सगळं स्वानंदी आजीला सांगते. ते ऐकून आता आजी खुश होते आणि म्हणते की नंदू तू पिंट्याच्या तब्येतीची किती काळजी घेतेस ग. आणि आता स्वानंदी डाएट चार्ट बनवून आणलेला तो आजीला दाखवते. तेवढ्यात मलिका तिथे येते आणि तो चार्ट बघत म्हणते की स्वानंदी समरचा डाएट चार्ट तू केलंयस का हे सगळं आणि तू हे सगळं पथ्य पाळणार आहेस का. मलिका म्हणते की समर सकाळ संध्याकाळ खूप बिझी असतो, त्याचं शेड्यूल खूप टाईट असतं, मला नाही वाटत तो हे सगळं करेन म्हणून. हसतच स्वानंदी म्हणते काकू मला वाटतंय ते करतील सगळं मॅनेज. आता मलिका म्हणते की स्वानंदी आणि समरचं नातं किती नाजूक आहे आई, आणि स्वानंदी समरसाठी किती करते पण समर काही ऐकतो का. स्वानंदी म्हणते की या सगळ्या गोष्टी मी नात्यासाठी करत नाही तर राजवाड्यांच्या तब्येतीसाठी करते.
मल्लिका म्हणते की पण याचे परिणाम कधी दिसतील? स्वानंदी म्हणते एका दिवसात नाही, पण काही दिवसांनी त्याचे परिणाम नक्की दिसतील. आता मल्लिका तोंडावर पडते आणि स्वानंदी म्हणते की हळूहळू होईल त्यांच्या तब्येतीत सुधारणा आणि नंतर सगळं काही ठीक होईल. तर आजी खुश होते आणि आजी म्हणते की वा वा नंदू, हे सगळं तूच करू शकतेस बरं का. मल्लिका म्हणते की स्वानंदी, हे सगळं करण्याअगोदर तू आमचा सल्ला घ्यायला हवा. तर आजी म्हणते मल्लिका गप्प बस, काही आडकाठी घालण्याची गरज नाही आहे तुला मल्लिका, असे आता आजी बोलते. आता इकडे स्वानंदी बेडरूममध्ये सगळं काही शेड्यूल आणि समरचा प्लान करत असते. तर तेवढ्या समर तिथे स्वानंदीला म्हणतो काय चाललं आहे स्वानंदी मॅडम? तर आता स्वानंदी म्हणते हे बघा, मी आता तुमचं शेड्यूल बनवलं आहे, हे शेड्यूल स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे बरं का. समर म्हणतो मी सांगतो ना त्या शेड्यूलमध्ये काय असेल, वेळेत खा, कमी म्हणजे प्रमाणात खा, वेळेत जेवा, एकदम वेळेत उठा, बरोबर ना, व्यायाम करा, प्राणायाम करा, असंच त्या शेड्यूलमध्ये असणार, मला माहिती आहे. तर स्वानंदी हसू लागते. समर म्हणतो मी असलं काही करणार नाही, तुम्ही मला हट्ट केला म्हणून मी तुमच्याबरोबर तिथे आलो. स्वानंदी म्हणते की हे वागणं तुम्ही निष्काळजीपणे घेता आणि अति करता, असं नाही वाटत का तुम्हाला? स्वानंदी म्हणते की काल तुमचा BP शूट झाला होता. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम कामाच्या प्रेशरमुळे झाला असेल थोडं. समर म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि प्लीज माझ्यासाठी एवढं काही करू नका. स्वानंदी म्हणते मी तुमच्यासाठी एफर्ट घेणार म्हणजे घेणारच, कारण तुम्ही माझ्या बाबांसाठी एवढं केलं ना, मग मी नको का करायला? आणि मी पण मित्रासाठी करणार आणि मी तुमच्यासाठी काही करायचं ठरवलं तर तुमचं काय हरकत आहे, असे स्वानंदी बोलते. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघतच राहतो. समर म्हणतो हे बघा, मी जर तुमच्या बाबांसाठी काही केलं तर तुम्ही माझ्यासाठी केलंच पाहिजे, असं काहीच नाही. स्वानंदी म्हणते अजिबात नाही, नात्यामध्ये देवाणघेवाण ही असावीच लागते. स्वानंदी म्हणते मुळात ही सगळी चांगली देवाणघेवाण आहे. तर समरला आता काहीच बोलता येत नसतं आणि समरचा नाविलाज होतो. स्वानंदी म्हणते हे सगळं फॉलो करायचं आणि फॉलो केल्यानंतर तुमच्या गोळ्या बागा तुम्हाला कळणार पण नाही. तुमच्या आयुष्यातून तुमच्या त्या गोळ्या कशा गुल होतात त्या. आता समर उठून ते शेड्यूल बघतो आणि ते शेड्यूल बघून आता समरला धक्काच बसतो. समर म्हणतो हे माझ्याच्याने होणारच नाही. समरकडे बघत स्वानंदी म्हणते तुम्ही काळजी करू नका, तुमच्या या हेल्दी जेवणाला टेस्टी बनवण्याचं काम माझं. समर म्हणतो तुम्ही सारखं सारखं का असं वागता, मला अशा गोष्टींची सवय नाही आहे. स्वानंदी म्हणते तुम्ही फिट राहण्यासाठी आपण यातलं सगळं फॉलो करणार आहोत. आणि स्वानंदी म्हणते आता मागे हटायचं नाही. तर स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये त्या सगळ्या शेड्यूलचा फोटो काढते. तर समर फक्त स्वानंदीकडे बघतच राहतो. नेहमीसारखा समर आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, त्याचे कामाला जाण्यासाठी आवरतो. तेव्हा आता स्वानंदी एकदमच आता समरला न्यू पद्धतीचं हेल्दी जेवण घेऊन येते. तर आता शेड्यूलप्रमाणे स्वानंदी समरला सगळे इन्स्ट्रक्शन सांगते. तर समर म्हणतो हे बघा, मला कंपनीत खूप कामं आहेत, बाकीची सुद्धा कामं आहेत, मला जमणार नाही. स्वानंदी म्हणते हे बघा, तुमचं हेल्दी जेवण आणि जेवणाची बास्केट स्वानंदी आता समरकडे देते. आणि आता इकडे समर आता कंपनीत येतो आणि आनंदला आता सगळी हकीकत सांगतो. तर समर म्हणतो मला हे जमणार नाही. तेव्हा आनंद आता समरला समजावत म्हणतो की हे बघ, तू ना काळजी करू नको, तू फक्त खायचं काम कर, बाकीचं सगळं स्वानंदी वहिनी बघून घेतील. तर आता आनंदने सुद्धा स्वानंदीची बाजू घेतल्यामुळे समर डोळे किलकिले करून आनंदकडे बघतो. तर स्वानंदीने आता समरला चांगलाच डाएट प्लॅन दिलेला असतो. आता समरच्या गोळ्याला आसमान दाखवून समरला हेल्दी बनवून स्वानंदी आणि समर दोघेही कसे एकमेकांच्या जवळ येतात आणि मल्लिका कशी तोंडावर आपटते, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.